सोमवारी 9 जून रोजी मोदी सरकारनं आपल्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पण त्याचसोबत मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालीत. मोदी सरकारनं या काळात अनेक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन झालं. अशक्यप्राय समजला जाणारा हा पूल वास्तवात आला. पण मोदी सरकारनं केवळ हा एकमेव पूल उभारलाय असं नाही, तर गेल्या 11 वर्षात असे अनेक महत्त्वाचे आणि गेम चेंजर निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. 2 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे. आणि जुनं जे यूपीएचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे एका वर्षात एनडीएच्या सरकारनं, मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी मोदी सरकारनं अवलंबल्याचं नुकतंच ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं अनुभवलं. काश्मीरच्या पहलगाममध्ये 26 पर्यटकांची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे प्रमुख 9 एअरबेस उद्ध्वस्त करून पाकला मोठा दणका दिला. ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल, आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे. याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. या व्यतिरिक्तही मोदी सरकारनं गेल्या दशकभरात अनेक धाडसी निर्णय घेतल्याचं दिसून आलं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय त्यापैकीच एक होता. जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेनं ते महत्त्वाचं पाऊल मानलं गेलं. एवढंच काय, पण गेली अनेक वर्षांपासून वादात असलेला अयोध्येतील राम जन्मभूमीचा मुद्दा कायदेशीर मार्गानं निकाली काढला आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठीही मोदी सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटी गरिबांना घरं देण्याचा निर्णय, हर घर जल मिशन अंतर्गत 15 कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा, उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांना 12 कोटी एलपीजी गॅस कनेक्शन वाटप, 11 वर्षात 12 कोटी शौचालयांची निर्मिती असे अनेक ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतले आणि ते अंमलातही आणले. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारनं दिल्लीत बसून घेतलेले निर्णय वास्तवात आणल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.